तर खेड शहर भारतात नाही आहे. भारतातली सगळी शहर खेडीच आहे. पण स्त्री पुरुष समानता आली पाहिजे याच्यासाठी शाळांमध्ये जी घाण पद्धत आहे ना, पोरी वेगळ्या बसवायची आणि पोरं वेगळी, यानं वाटोळं झालं समाजाचं. तर तुमच्या संस्थेला मी विनंती करीन, पोरं पोरी बसवताना मोकळेपणा, विश्वास, मायेनं आपुलकीनं बसले, म्हणजे आमचं तारुण्य यातच होईल. मला खिडकी दिसते ना माझी. हे जे आहे ना, एक डोळा इकडं आणि एक डोळा तिकडं, एकच डोळा तिथं असता कंटिन्यू, आणि शेजारी पोरगी बसायला असती मायेनं आपुलकीनं, तर समोर मास्तरवर लक्ष दिलं असतं. वयात त्यांना कळलंच नाही, इकडं बघू इकडं बघू. जिजाऊ मातेचा जागर करायला निघालो आपण, विवेकानंदांचा जागर करायला. जिजाऊ माता काय वाटले, विवेकानंद काय वाटले, ते आधी माहिती पाहिजे. उभी ढोंगी म्हणून, सोंग म्हणून महापुरुषांची नावं घेणं, महास्त्रियांची नावं घेणं, ते बंद झालं पाहिजे. भारत कुजला कशात, तर भारत दर शतकाला एक महापुरुष जन्माला घालण्यात आणि त्याचं काही न पाळण्यात कुजला. कुठल्याही महापुरुषाचं आपण काही पाळत नाही. आता कोणीतरी माझी ओळख करून देताना म्हणाल, ज्यांना अवांतर वाचनाची सवय असेल, ऐकलं नाही कोणीतरी म्हणाल माझ्या, तर त्यांनाही मला समजते, त्यांनाही मला समजते की जगात अवांतर वाचन नसतं. तुम्हाला या शाळेतल्या पोरांना जे शिकवलं गेलं ना, अवांतर वाचन, त्यानंही तुमचं वाटोळं झालेलं आहे. पुस्तकं, धड्याची पुस्तकं आणि जगात जन्माला येणारी पुस्तकं ही बरोबरीनं पाहता आली पाहिजे. अवांतर या जगात काही नाही. अवांतर वाचन केल्यामुळं शाळांमधली पोरं मूर्ख राहायची व्यवस्था झाली. शाळांना वाचनालय असली पाहिजे, तिथं कथा कादंबऱ्या असतात. ज्यांना अधिकारी व्हायचंय त्यांनी कथा कादंबऱ्याच वाचल्या पाहिजेत, कारण कथा कादंबऱ्यांमध्ये जगातल्या समस्या असतात, जगातल्या प्रश्नांची मांडणी असते, जगातली माणसं असतात, जगातले स्वभाव असतात. आणि तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल तर पहिली अट आहे, पुढं आलेल्या माणसाचा स्वभाव ओळखू येणं. तर तुमचं मानसशास्त्र दुरुस्त व्हायचं असेल तर वाचन केलं पाहिजे, कथा कादंबऱ्यात वाचल्या पाहिजे. त्याला अवांतर वाचन म्हणणं हे पाप, पुन्हा करू नये, नरकात जा. म्हणजे पाहुणा बोलवायचा आणि तो अवांतर आहे म्हणायचा, पुन्हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. दोन्ही वाक्याचं जुळतं का काही? म्हणजे पाहुणा अवांतर आणि तरी कौटुंबिक कार्यक्रम आहे. कसं अवांतराला तुमच्या कुटुंबात जागा आहे का? अवांतर वाचन नाही हा शब्द खरंच बदलला पाहिजे. तुमच्या शाळांमध्ये त्या एकट्याचा दोष नाही, सगळ्या शाळांमध्ये असं सांगितलं जातं, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची जी पुस्तकं आहेत ते अवांतर आहे, असं नाहीये. आणि मग मला आता सांगायचंय, हा देश, हा समाज नीट ओळखायचा असेल आणि सरकारी अधिकारी कुठल्याही खात्यात होणार असाल तर काही पुस्तकं आणि काही लेखक वाचणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं नाव विवेकानंदांचंच आहे. तुमच्यापैकी विवेकानंदांचं काही वाचलेले किती लोक आहेत? नाव पुढचीच पासून कोणी यातलं कोणीही खून नाही करणार. अजून ते ट्रेनिंगच नाही ना तुम्हाला? तिकडे पोलीस आहेत काय? ते अजून आहे तुला त्याच्याकडे पिस्तोल आहे बरं. तुम्हाला ट्रेनिंग हवा असेल तर आत्ता दे. विवेकानंद वाचले तुमच्यापैकी कोणी?
आव्हान करायला. आणि माझ्या लक्षात आलं की जिजाऊ पण अवांतरच ठरलेले. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलाय का? तो जो वाचलाय तो नकली आहे. शिवाजी महाराज जाऊन शोधले पाहिजे आणि शक्यतो मराठी लेखकांची पुस्तकं शिवाजी महाराजांवरची वाचली नाही पाहिजे. शिवाजी महाराजांवरच्या कथा कादंबऱ्या वाचल्या नाही पाहिजे. का तर त्या अतिशय बावळटपणे लिहिलेल्या, भाबडेपणाने लिहिलेल्या आणि अस्मिता असलेल्या आहेत. शिवाजी महाराज माणूस म्हणून काय, शिवाजी महाराज राजकारणी म्हणून काय, शिवाजी महाराज योद्धे म्हणून काय, धूर्तपणा म्हणून काय, विचारशीलपणा म्हणून काय आपल्याला मराठी कथा कादंबऱ्यांमध्ये सापडत नाही. शिवाजी महाराजांची वर्णनं इतर भाषांमध्येच आहे, ती इंग्रजीतही आहेत, त्यातही फसवणूक आहेच आहे थोडी. पण शिवाजी महाराज तरीही वाचले पाहिजेत आणि अवांतर शब्द न आणता वाचले पाहिजे. जिजाऊबद्दल काय माहिती आहे? जिजाऊचा सगळा इतिहास माहिती असलेली किती मुलं आहेत? तुम्हाला कधी वाटत नाही शोधावं म्हणून? मध्येच अवांतर बोललेलं चालेल का? मला सुचलं, मी कुठेही न थांबता आलो. आयोजकांचं नीट नियोजन नसल्यामुळे मला यायला 3 मिनिटं उशीर झाला. खरं तर मी 3:30ला बरोबर पोहोचणार होतो. वेळ पाळली पाहिजे. जेव्हा तुम्हाला एक महत्वाचा धडा द्यायचा, तुमचा आजोबा म्हणून, बाप म्हणून, थोरला भाऊ म्हणून, तुमचा पोरगा म्हणून एक धडा द्यायचा. आयुष्यात एक गोष्ट शिका, वेळ पाळणे, दिलेला शब्द पाळ. भारत हा महान राष्ट्र आहे, फसलं कुठं तर दिलेला शब्द पाळत नाही. आणि मग दिला शब्द ना, शेंडू तुटो किंवा पारंबी तुटो, ही म्हण माहितीये का? जीव गेला तरी 72 पण शब्द पाळू. वेळ पाळू. वेळ न पाळणं आणि शब्द न पाळणं हा आपल्या देशाचा मोठा दोष आहे. हा तुमच्यातनं गेला पाहिजे. अधिकारी व्हा किंवा माणूस हो, सगळ्यांना अधिकारी म्हणून संधी मिळेल असं नव्हे. दुसरी क्षेत्र आहेत, खूप सारी क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रात आनंद घ्या, यात जाल त्यात. वेळ पाळा आणि शब्द पाळा. वेळ काय पाळायची तर स्वतःच्या आयुष्यात पाळा. सगळ्यात महत्वाचं सांगतो, आरोग्य 100% ठणठणीत राहायचं असेल 100 पर्यंत, तर आता तुम्ही तरुणी पोरा वयात येता तर काही गोष्टी पाळा. वेळच्या वेळी भूक लागेल तेव्हा जेवा, जेवायचंच. दुसरं, वेळच्या वेळी झोपा. तुम्हाला कारकीर्द करण्याच्या नावाखाली गंडवलं असं जातं की रात्रंदिवस घासा आणि तुम्ही यशस्वी व्हाल. या जगाला यश नाही, जगण्याला यश नाही, अपयश पण नाही. जगणं आहे. जागतिक पातळीवर किंवा भारतीय पातळीवर धर्मांचा जो राडा चाललाय, त्या धर्मांना नीट दिशा देण्याचं तुम्ही लिहिलं असेल तर ते विवेकानंद. आंबेडकरांनी या देशातले धर्म, संस्कृती, अर्थव्यवस्था, राजकारण याच्यावर खूप सारं लिहून ठेवलंय. फुल्यांनी या देशातलं समाजकारण आणि शैक्षणिक व्यवस्था या बाबतीत लिहून ठेवलंय. जर तुम्हाला चांगला अधिकारी व्हायचा असेल आणि नाही चांगले अधिकारी झाला तरी चांगलं माणूस व्हायचा असेल तर या 3 लोकांना वाचलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जगातला एकमेव महान लेखक आहे, भावनाशील लिहिणारा, माणूसपणा, खूप बारकाईनं सगळ्या खेड्यापाड्यातल्या शहरातली माणसं टिपणारा, त्याचं नाव राजन खान. काय झालं एकदम सुट्टी का वाटली? तुम्हाला माहिती का राजन खान कोण आहे? मी जातो का मला ओळखत नाही. राजन खानची पुस्तकं मिळतील तिथं वाचा. राजू बडदेंना आणि संस्थाचालकांना सांगा राजन खानाचाही संग्रह आहे. कारण तुमच्या जगण्यातलं बारकं टिपत आगळ पगळ मानवी भाषेत लिहिलेलं मराठीतला गेल्या 1000 वर्षातलं मी पहिलं लिहिलं.
आणि आपण सोमेश्वरला राहतो, इथं दिंडी जातात, तर ज्यांच्या दिंड्या आपापल्या गावातनं जातात ना, ते लोक कोण आहेत ते तरी वाचतात. तुकाराम महाराज माहिती आहेत ना सगळ्यांना? ती 13 वर्षाची वरची मुलं आहेत ना सगळी. अतिशय लक्ष सूचना देऊन ठेवतो. अभ्यासिकेत येऊन घासणपट्टी करण्यापेक्षा, भोकमपट्टी करण्यापेक्षा मोकळं जरा मन लावून अभ्यास करा. पण मन लावून अभ्यास म्हणजे भोकमपट्टी नव्हे, सहज. आणि त्यांना जो शब्द वापरला ना अवंतर, त्याला माझा हरकत आहेच आहे. तुम्ही कथा कादंबऱ्या पण वाचा, झोपा वेळेवर, जेवा वेळेवर, रात्रीची जागरणा करून अभ्यास करू नका. मी एक वाक्य आधी बोललो ते फार महत्वाचं आहे. या आयुष्याला एकूणच यश अपयश नावाची गोष्ट नाही. अभ्यासाची स्पर्धा करा, पण दुसऱ्या माणसाची स्पर्धा करू नका. स्पर्धा परीक्षावाले आहेत ना सगळे ते, तर आधी पहिल्यांदा स्पर्धा हा शब्द काढून टाका डोक्यातला. या जगण्यात आपली कोणाशी स्पर्धा, आपली स्पर्धा आपल्याशीच आहे. मन लावून वाचा, मन लावून जगून घ्या. घरी लोक असतील त्यांच्याशी आगदी न वागा. आईबाप असतील जिवंत सगळ्यांचे, तर आईबापांशी आत्ताच जगून घ्या. कधीतरी आईबाप मारणार आहेत याची आठवण ठेवा. एकदा आईबाप मेले ना ते पुन्हा दिसत नाही. तर मग आईबापांबरोबर मायेनं राहणं, प्रेमानं राहणं, आपुलकीनं राहणं, सतत त्यांच्या बरोबर राहणं आणि त्यांचा अपमान न करणं. थोडे मोबाईल चालवायला आले की आजची पोरं बापाला आणि आईला सांगतात तुला काय कळतंय, आणि किमान आईचा अपमान नका करू. आपल्यातल्या बाईचा जन्म मी जे आता केलंय त्याचं खरं कारण असं आहे, बाया अशाच बाजूला ठेवल्या जातात. मुलगी जन्माला आली की मुलीला सांगितलं जातं मुलगी आहेस तू, तुला काय कळतंय, गप राहा. मग ती वयात येते, तिचं लग्न करून देतात, मग ती सासरी जाते. तर नवरा आपला तो सांड जगाची सगळी अक्कल फुकटात मिळाली असंच तोही त्याच्या बायकोला सांगतो घबरा, तुला काय कळतंय, याला सगळं कळतं. देवडा कसा खेळावा, जुगार कसा खेळावा, शेती कशी विकावी. आणि ही माऊली कधीतरी आई होते, तिला मुलं होतात, तिची मुलं वयात येतात आणि तिची मुलं आणि मुली सुद्धा स्वतःच्या आईला म्हणतात गप्रा, तुला काय कळतं. स्त्रीचा जन्म ते मृत्यू हा प्रवास, तुला काय कळतंय हे बोलण्यावरही जातो. केळच येते ना, ते काय श्रद्धांजलीची सभा नाही चालू. मला त्यांनी बोलवलं, मला वाटतं महिना झाला, 3 आठवडे झाले मला त्यांनी बोलवलं. त्यांना मी चहा पिता पिता बडद्यांच्या हॉटेलला स्पष्ट सांगितलं होतं एक तर मला बोलू नका, आणि बोलवलं तर मला मी बोलतो ते बोलायची परवानगी असली पाहिजे. ते म्हणाले चालेल सर. आता ते मला केव्हाच परत बोलवणार याची व्यवस्था करून जातो मी. पण त्यांना माहित नाही राजू बडदे हा माझा मुलगा आहे, संतोष शेंडकर हा माझा मुलगा आहे. मी या गावात येत राहणार, तिथं चहा येत राहणार, राजू बडदेकडे चौकशी करत राहणार, संस्था कशी चालली आहे, मास्तरला बोलून घ्या म्हणत राहणार, पुन्हा पुन्हा छळत राहणार. त्या अर्थाने हे माझं कुटुंब आहे, तुम्ही माझे कुटुंबीय आहात. आणि त्या अधिकारानं मी मास्तर म्हणावं की मला हवं ते बोलू द्या, का तर वाईट बोलणार नाही. वाईट वाटेल असं बोलतो मी, पण चांगलं बोलतो. लागतं इथं नाही का, सुटकाला आलेल्या ताई
मोबाईल कोणाकोणाकडे आहे? सगळ्यांकडे आहेत का? सगळ्यांकडे मोबाईल आहे? मी तुमच्या मास्तरांना राजू पडकेंना म्हणालो होतो, तुमच्या पोरांना माझं चॅनेल जॉईन करायला सांगा. माझं चॅनेल जॉईन केलेलं कोणीच दिसलं नाही, कारण मी इथून गेलो 3 आठवड्यापूर्वी, तेव्हा 708 लोक होते आणि आजही 708 हे अजून केलेलं नाही. तो ऐकायचं असेल, जगाचं भान, माणसाचं भान, जगण्याचं भान थोडं ऐकायचं असेल आणि थोडं खरं ऐकायचं असेल, तुमच्या पचनी खरं पडणार असेल तर राजन खान डायलॉग नावाचं चॅनल सबस्क्राईब करा, जॉईन करा, लाईक्स करा, कमेंट्स करा, शेअर करा. हा दे राहिलं, शेअर करा. राजन खान डायलॉग नावाचं चॅनल आहे. आता ते बऱ्याच लोकांना मी आवडणारच नाही, पण आवडत नाही म्हणून तरी शेअर करा, जॉईन करा. ते एक बोलायचं होतं. दुसरं विवेकानंदांवर बोलायचं होतं. धर्मसंस्था कशा जगल्या पाहिजेत याच्यावर विवेकानंदांनी फार सुंदर लिहून ठेवलंय. धर्माची जी चिखलबाजी झाली आहे जगभरात, याच्यावर एकमेव मार्ग होता तो विवेकानंदांनी सांगितलाय, आणि त्यामुळे विवेकानंदांचं नाव कोणी घेत नाही. विवेकानंदांची पुस्तकं सहज उपलब्ध आहेत, ती फुकट सुद्धा मिळतात. त्यांचे खंड आहेत, ते आणले आणि इथं ठेवले आणि एक एक करून वाचलं. थोडं कंटाळ येईल, त्यांची जुनी भाषा आहे, आणि एकदा तो वाचून घ्या. जर तुम्हाला माणूस, चांगलं तगडा माणूस, मेंदून तगडा माणूस आणि मेंदून तगडा अधिकारी व्हायचा असेल, आणि कुठल्याही प्रकार तुम्हाला खाकी ड्रेस घालणारा पोलीस जरी व्हायचा असेल तरी माणूस म्हणून तुम्ही सुंदर पाहिजे. हे सुंदर व्हायचं असेल तर फुले, आंबेडकर, विवेकानंद हे सलग वाचले पाहिजे, आणि मग तुमच्या डोक्याला तुम्ही ठरवलं पाहिजे की आपण काय केलं. त्यांचे आदर्श पाळण्याचं काही कारण नाही. आताशी तर सुरू झालं, तुम्ही घड्याळ काय पाहिलं. आताच भागवी जनतेचं आणि सरकारी अधिकाऱ्यांचं कुठं बी नसलंय. लक्षात येते तुमच्या? कुठं बी नसलंय, भ्रष्टाचारात बी नसले. आणि भ्रष्टाचार सरकारी अधिकारी करत नाहीत नुसते. हा गैरसमज आहे की सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करतात. सरकारी अधिकाऱ्याकडे कामाला जाणारे लोकही भ्रष्टच असतात. ते जाताना खिशात नोट टाकूनच जातात, चौकशी करून जातात. व्हिडिओकडे जायचं असेल तर राजू पडकेला हळूच विचारायचं, काय रेट आहे. लक्षात येते? हे फार गंभीर आहे. हे तर त्रासदायक वाटेल ऐकायला, मला त्याची पर्वा नाही. तुमचं काय वाटवळं व्हावं याच्याशी माझं संबंध नाही. मला वाटतं लोकांनी प्रामाणिक असलं पाहिजे, नैतिक असलं पाहिजे. या देशाची खरी समस्या ती आहे. आपली संस्कृती महान आहे असं सांगितलं जातं. भारतीय तत्वज्ञान फार श्रेष्ठ आहे, जगात क्रमांक 1 वर आहे. भारतीय तत्वज्ञान अफाट आहे. त्या तत्वज्ञानाचं प्रत्यक्ष व्यवहारात पालन शून्य आहे. आणि ज्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं, आपण एवढे नीच आहोत की ज्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं त्यांना महात्मे किंवा देव केला. आपण त्यांना कर्मकांडात आणलं, अंमलबजावणीत नाही. कळतंय काय वाक्य? त्यांच्या पूजा अर्चा करतो आपण, त्यांना त्यांची देवळं बांधतो, त्यांच्या घरात मूर्त्या ठेवतो, फोटो ठेवतो, येता जाता नमस्कार करतो. महान लोक आहोत आपण तत्वज्ञानाच्या बाबतीत. आणि काही गोष्टी तर एवढ्या महान आहेत की महाराष्ट्रात लेखक, भारतात बऱ्याच ठिकाणी लेखक आणि कवींची देवळ आहेत. हे माहितीये का तुम्हाला? आता ती बाई गाठावर बसली. भारतात आणि महाराष्ट्रात विशेषतः लेखक कवींची देवळं आहेत. माहितीये का तुम्हाला पोरांनो? अभ्यास करता म्हणजे काय करता? इथं झुंबर हलवत बसता. संत नामदेवापासून तुकारामापर्यंत हे लेखक कवी आहेत. त्यांची देवळं असतील ना? पाहिजे का तुकारामाची देवळं, माऊलीची देवळं, ज्ञानेश्वर माऊलीची? हे कवी आहेत, आमच्या जातीचे. महाराष्ट्र एवढा महान आहे की आमच्या जातीच्या लोकांची देवळं बांधली.
त्यांच्या पूजा करतात. ते ज्ञानेश्वर आमचं कवळ्या वयात गेलं. त्या आळंदीच्या देवळात जाऊन आपल्या पाया पापड्या तिथं लोटांगण घालतात कुणाला, ज्याचं लगीनच झालं नाही त्याला. आणि काय म्हणतात, नवस माऊली औंद्या माझ्या सुनाला लेकरू होते, तुला रोडगा व्हाय. आज त्याला स्वतःलाच अनुभव नाही. आपल्याकडे एक पद्धत आहे ना, हनुमान आणतो पिंपळाखाली. त्या हनुमानाचं लग्नच झालं नाही, पण चांगला जोडीदार मिळावा म्हणून त्या हनुमानाला फेऱ्या घालतात. मारुती आपला मारुती अण्णा काय काय पण त्याला लगीन नाही माहिती, त्याला पोरं बाळ नाही झाली, आणि त्याला जाऊन बाया बापड्या वले त्या अंगानं रात्री काहीतरी कुठल्या तरी रात्री जाऊन मारुतीला फेऱ्या घालतात. म्हणे पोरं होते. लग्नाला फेऱ्या घालून कुठं पोरं होतील का? पोरं होण्याचे फेरे वेगळीकडे. मला जे सांगायचं होतं एक मिनिटा हे आवडत आलं पाहिजे. फार शिस्तबद्ध सरकारी अधिकारी झाले पाहिजे. शिस्तबद्ध अधिकाऱ्यांनी माफक हसायचं असतं. तो चौथ्या वेळेस हसेल तो अधिकारी होणार नाही. मी शाप देतो. ते तुमच्या सैनिकी स्कूलमध्ये काय वाजवायचं कधी शिकवतात ना, ते हसण्याच्या बाबतीत पण असलं पाहिजे, बोलण्याच्या बाबतीत पण असलं पाहिजे, ऐकण्याची ताकद अफाट असली पाहिजे सरकारी अधिकाऱ्यांना, कुठल्याही नोकराला. आणि माणूस म्हणूनही ऐकण्याची ताकद असली पाहिजे. मी आता तुमच्या ठिकाणी बसलो असतो तर मस्त झोप काढली असती. बोल तुला काय बोलायचं, हा चिंतन करत ऐकलं असतं. तुम्ही जागे राहताय म्हणजे आश्चर्यच आहे. तुम्ही खरंच अधिकारी होणार असं दिसतंय. मी जे म्हणत होतो ते हे आहे की भारत हा तत्वज्ञानात श्रेष्ठ आहे, पण तत्वज्ञान पाळण्याच्या बाबतीत आपण शून्य आहोत. जे जे आपण बोलतो ते पाळत नाही, आणि त्यामुळे एक अविश्वासाचं नातं आपल्या कुटुंबात सुद्धा तयार होतं, माणसांमध्ये तयार होतं, समाजात तयार होतं, आणि शासकीय अधिकारी आणि समाज यांच्यात सुद्धा तयार होतं. माणसं इथं खरं बोलतीलच याचा विश्वास. तर मला नेहमी वाटतं की दिलेला शब्द पाळला पाहिजे असं जे मी मगाशी म्हणालो. आणि सगळ्यात मोठी अपेक्षा आहे, काही अधिकारी व्हाल, काही व्हाल, भ्रष्टाचार करू नका, पैसे खाऊ नका. मला खूप लोक सांगतात, सरकारी अधिकारी खूप आहेत अगदी देश पातळीचे, जागतिक पातळीचे पण अधिकारी मित्र आहेत, ते खूप सांगतात की व्यवस्थित गेल्यावर ना राजन ते फार अवघड जातं. काय अवघड जातं? उठून आत्महत्या करणार सोपा मार्ग आहे ना. ते व्यवस्थित तू नालायकासारखा राहणार आणि त्या व्यवस्थेच्या नावानं खडे फोडणार, आणि ते खातात म्हणून मला पण खावं लागतं नाही लागतं असं म्हणणार. आणि काहीतरी वाक्य मी पत्रकार म्हणलोय, कधी कधी सगळेच अधिकारी भ्रष्ट नसतात, मान्य आहे ना, पण एकदा टक्केवारी जाहीर करा ना खऱ्या अधिकाऱ्यांची, प्रामाणिक अधिकाऱ्यांची. ते सगळेच अधिकारी भ्रष्ट नसतात नावाखाली सगळ्यांना सवलत का देता तुम्ही? त्याची एकदा टक्केवारी जाहीर करा की 10% अधिकारी प्रामाणिक आहेत, आम्ही सत्कार करू. सगळे पोलीस खराब नसतात, सगळे न्यायाधीश खराब नसतात, सगळे सरकारी अधिकारी खराब नसतात. ते चांगले कुठे आहेत मग? पण आम्हाला आता सवय अशी लागली की त्याला जाऊन घाबरायचं, त्याला साहेब म्हणायचं. मला अजून कळलेलं नाही की निवडून दिलेल्या आमदारांना, खासदारांना आणि सरकारी अधिकारी जे आमच्या जीवावर तुम्ही सरकारी अधिकारी होणार आहात त्यांना साहेब का म्हणायचं? मी माझ्या कराच्या पैशात तुम्ही तयार होणार आणि तुम्ही खुर्चीत बसले की तुम्हाला साहेब म्हणायचं. जनता तर साहेब कोणी म्हणावं हा अधिकारी हे पण सोडून द्या. मला ते कळलेलं नाही की माझ्या पैशावर आमदार, खासदार होणार, सरकारी अधिकारी होणार, सरकारी नोकर माझ्या जीवावर जगणार, माझ्या पैशाच्या जीवावर, माझ्या रक्तावर, माझ्या कष्टावर जगणार, भारतीय जनतेच्या जीवावर जगणार, आणि भारतीय जनतेनं या लोकांना त्या खुर्चीत बसल्यानंतर साहेब म्हणायचं हा प्रश्न मला सुटलेला नाही आला. मी का साहेब म्हणायचं? कलेक्टरला, तहसीलदाराला, तलाठ्याला,
त्याला नाव आहे ना. हो तलाठी असं म्हणता येईल, हो तहसीलदार असं म्हणता येईल, हो जिल्हाधिकारी असं म्हणता येईल ना. जिल्हाधिकारी टिंब जिल्हाधिकारी साहेब, बाप आहे का काय? माझ्या जीवावर लागला, माझ्या पिंडावर पोचला तू आणि तुला मी अधिकारी साहेब म्हणायचं. साहेब शब्द आला कुठून? आपल्याकडे सुंदर आहे आपला दत्तमाळ शिकायला. दत्तमाळ शिकायला ही पोरं नसतील एकदा बसवा, फार सुंदर भाषेत बोलतो. मित्र कसं झालाय आम्हाला, लहान पोर येते काय जी म्हणतो जी. कुणाला इथं पेट्रोल पंपावर तो व्यवस्था बघता आलेल्या ग्राहकाला सुद्धा जी करून ऐकायचं. मस्त. तुम्ही विज्ञान शिकला असाल, मानसशास्त्र नावाचा विषय आहे. माणूस ज्या घटना अनुभवतो, आता जे चालू आहे आपलं, तुम्ही माझं जे ऐकताय आणि मी जे तुमच्याशी बोलतोय, याला म्हणतात जाणीव. काय शब्द आहे? बोला जरा. जाणीव. आता मी निघून जाईल, पुढं आयुष्यभर तुम्हाला थोडं थोडं आठवत राहील. ती जाणीव नसते. आता मी हात लावलं तुम्हाला तर हात लागेल, याला म्हणतात जाणीव. स्पर्श करणं, बोलणं, ऐकणं, हे जाणीवीचं क्षण आहे. यातलं काही थोडं लक्षात राहील, थोडं विसरून जाईल. ते कुठं राहील? तर ते मेंदूत स्मृतीत राहतं. त्याला म्हणतात नेणीव. काय शब्द आहे? नेणीव. ण बाणाचा. सरकारी अधिकाऱ्याला ण बाणाचा आला पाहिजे, आणि पाणी नाही. आणि पाणीच म्हणावं, आणि पाणी, आणि पाणी नाही. शिकलं पाहिजे. जिभेला वळवता येतं आणि नावावर अधिकार मिळवता येतो. नेणीव नावाची गोष्ट आहे, तुमच्या मेंदूच्या स्मृतीमध्ये ते पडून राहतं. तुम्ही जर आनंदानं जगलेले असाल, आनंदी वागलेले असाल, प्रामाणिक वागलेले असाल, तर तुमच्या मेंदूत त्याची जाणीव सुखद होते. नेणीव, नोंद त्याची सुखद होते. पण तुम्ही पाप केलेलं असेल, आई बाबांना सांगितलेलं असेल की 7ला मी मैत्रिणीकडे गेले होते, आणि तुम्ही खोटं बोललेले असाल, तर तुम्ही ते विसरून पण राहता. पण नेहमीच राहतं तुमच्या की आपण खोटं, आपण पाप केलं. आणि हे पाप तुम्ही मेल्यावर सुद्धा अर्धा तास तुमच्या मेंदूत जिवंत असतं. ते ऐकलंय का कधी? तुम्ही मेल्यावर मेंदू अर्धा तास जिवंत असतो. आहे का कोणाला अनुभव? नाही, मी पुरावा शोधतोय. पुरावा देता येईल ना तुझ्या मागे. बरं, जाऊन मेलो कोणतं त्याला विचारता येत नाही ना. आहे का तुझा मेंदू जिवंत? पण शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं, अर्धा तास मेंदू जिवंत असतो. आणि त्या मेंदूत आयुष्यभर तुम्हाला टोचणी लागून राहते की आपण चुकलो होतो. चूक काय ते विसरतो बरं का, पण आपल्या लक्षात एवढंच राहतं की आपण पाप केलं, चूक केली. भ्रष्टाचाराच्या बाबतीत घेत आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत घेत आहे. जगण्यातलं सुख कशात आहे सांगू? खुलं पारदर्शी राहणं आणि प्रामाणिक राहणं फार आनंददायी आहे. प्रामाणिक राहिल्यानं मेंदू शांत राहतो. आणि स्पर्धा करा म्हणावं परीक्षेची, पण स्पर्धा हरामखोरीची करू नका. त्या कलेक्टरचे 2 बंगले झाले, आपले 4 झाले पाहिजेत. या स्पर्धेला लागू नका, हे मला स्पर्धांच्या बाबतीत म्हणायचं. अशी स्पर्धा नका. नैतिक स्पर्धा, चांगला अधिकारी होणं, प्रामाणिक अधिकारी होणं, पारदर्शी अधिकारी होणं आणि समाजाला साहेब म्हणणं. तुम्ही कुणी व्हा, साधा फाटका आमच्यासारखा माणूस आला, शेतकरी मजूर ना, त्याच्याशी अगदी नव्हा. काय बाबा, काय आजी, माज येऊ देऊ नका कधी, माज येऊ देऊ नका. कारण भारतीय व्यवस्थेत शासन, प्रशासन आणि समाज यांच्या दुही तयार होते. फाटलंय सगळं. समाजाचा विश्वास नाही करायचा. बरं, या आमच्या समाजातनं तुम्ही जन्माला येता आणि मग आभाळी पोहोचता आणि आम्हाला दुर्लक्षित करायला लागतात, तर ते कृपया करू नका. आयुष्य समाजाशी नम्र राहा. काय त्यांची समस्या असतील, प्रश्न असतील, प्रामाणिक राहा. प्रामाणिकपणानं मेंदू कायम शांत राहतो आणि मेंदूची कायमची शांतता म्हणजे जगण्यातलं सुख. बालका सुखी येते का शब्दात? जे जे प्रामाणिक राहणार आहे त्यांनी कृपया हात वर करा. काय म्हणजे आता तुम्हाला काम आहे सांगतोय दादा.
बातम्या देण्याचं. हा इथं सापडला, तो तिथं सापडला. शी वाईट वाटलं मला या संस्थेवर. एवढे अप्रामाणिक अधिकारी तयार करणार. अरे माझी नातवंड म्हणून तरी हो म्हणा. हात वर करा. आता नीट वर करणार नाही ते सगळे अधिकारी होणार नाहीत आणि ते नरकातच जातात. धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असलं तुम्ही आहे.